हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही? तर मी आज माझ्या घरातली सगळी साफसफाई करत होती, कारण मला उद्या माझ्या माहेरी जायचं होतं. म्हणून मी पटापट आवरून घेतले. फ्रीजमधले जेवढे पण भाजीपाला होते ते सगळं तर मी आधीच संपवून टाकले होते. त्यानंतर मी फेस पॅक लावला तर तो खूप ड्राय झाला होता. त्याच्यामुळे पटकन मी माझी हेअर वॉश, फेस वगैरे सगळं वॉश करून घेतलं. त्यानंतर केस मी जास्त करून हीट वापरत नाही माझ्या केसांवर, म्हणून मी नॅचरलीच वाळू देते ते केस. त्यानंतर मला 2-3 माझ्या जे प्रोडक्ट होते, ऑर्डर होती रेझिनची, फ्रेमची, ते मी पटापट त्याचे शूट काढून घेतले होते. त्यानंतर मला जायचं होतं सिटीत. मागच्या ब्लॉगमध्ये जे मी बोलली होती की माझ्या बांगड्या वगैरे मॅचिंगचे राहिले म्हणून, तर तेच मला आज आणायला जायचं होतं. खूप ऊन होतं आजसुद्धा. लिटरली मी 12:30 वाजता निघालेले भर उन्हात. त्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की मला जायचं होतं डीमार्टला, पण डीमार्टला न जाता आम्ही रिलायन्सला गेलो, कारण मला रिलायन्सचे टी शर्ट डेली वेअरचे खूप आवडतात. त्यानंतर मी माझे टी शर्ट वगैरे घेऊन घेतले आणि उन्हामुळे टॅन खूप झालं होतं माझ्या फेसवर. त्यासाठी मला स्किन केअरचे पण प्रोडक्ट घ्यायचे होते. मी बऱ्याच दिवसापासून प्लिक्सचं यूज करते माझ्या फेसवर, पण ते प्लिक्सचं अल्टरनेट बघू म्हटलं काहीतरी स्किन केअरसाठी. तर मी ते बघितले आणि त्यानंतर मी माझ्या काही शॉपिंगसाठी मला माझ्या स्वतःसाठी शॉर्ट कुर्ती वगैरे बघायच्या होत्या. मी ऑनलाईन पण बघितले शॉर्ट कुर्त्या वगैरे, पण मला ते काही आवडले नाही. आणि जे पण मी ऑर्डर केले होते का, तर त्याच्यात थोडीशी साईज मिसमॅच झाली माझी. त्यामुळे मी म्हटलं की रिलायन्सला बघूया. त्यानंतर रिलायन्सला मी 2 कुर्त्या घेतल्या. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे. त्यानंतर इग्नोर करे, चेहरा बोर झाला आहे तो, कारण मला खूप वेळ लागतो कोणतीही वस्तू चॉईस करण्यासाठी. काही कार्गो पॅन्ट्स वगैरे बघायचे होते मला. त्यासाठी आम्ही चाललो होतो गुलमंडीला, कारण गुलमंडीला भरपूर काही ऑप्शन्स भेटतात. आमच्या कंपनीमध्ये सत्यनारायणची पूजा आहे, तर त्यासाठी मला पूजेला 1 ते 1.5 तास लागणार होता. हे माझ्या माइंडमध्ये होतं, पण झालं बोलतात, म्हणतात ना ते की जे विचार करून ठेवलं ते कधीच होत नसतं म्हणून. तर ब्राह्मणाने सांगितलं होतं 1 वाजेचा टाईम, आणि ब्राह्मण आला 3:30 वाजता, आणि 3:30 वाजता येऊन अर्धा तास पूजा मांडायला लागली. पूजा वगैरे ते सत्यनारायणचे क्लिप्स वगैरे घेऊ शकलो नाही, कारण खूप गर्दी झाली होती, कारण मला रात्री निघायचं होतं. हे सगळं आटपून गुढीपाडव्याचं सगळं घरात स्वयंपाक वगैरे केला. त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो होतो शॉपिंगसाठी. शॉपिंग करण्यामध्ये पूर्ण संध्याकाळ झाली. संध्याकाळी तरी 5-6 वाजलेले होते. 5-6 वाजता आम्ही निघालो, आणि याचं डोकं लावणं चालू होतं की आपल्याला 6 वाजता निघावं लागेल, तर आपण कुठेतरी 9:30 पोचू असं म्हणून धुळ्यात. बट आम्हाला वाजले 6:30 वाजता. ज्या एंगेजमेंट प्रोग्रामला मला जायचं होतं त्याची थीम ही वेस्टर्न होती, त्यामुळे मला नेकलेस बघायचे होते. तर ते नेकलेस बघण्यामध्ये माझं जवळजवळ चॉईस करण्यामध्ये त्यांनी खूप सारे नेकलेस मला दाखवले, पण त्यातनं एक जो म्हणजे पहिला जो नेकलेस टाकला तो आवडला मला, तो साईडला टाकला होता, पण मी ऑप्शन्स अजून बघत होती. त्यानंतर शेवटी इतके सारे नेकलेस बघितल्यानंतरसुद्धा मला लवकर चॉईस होत नव्हती. मी खूप कन्फ्यूज होते की मी दुसऱ्यासाठी ठीक आहे, दुसऱ्यासाठी मी चॉईस करू शकतो, मी स्वतःसाठी चॉईस करण्यामध्ये खूप कन्फ्यूज होते. ती साडी असो किंवा कोणतीही ज्वेलरी असो, लिटरली कोणत्याही गोष्टीसाठी मी स्वतःचं जर काही घ्यायचं म्हटलं तर मी खूप कन्फ्यूज होते. त्यासाठी ऋषी हा बेस्ट चॉईस आहे माझ्यासाठी. तो मला व्यवस्थित चॉईस करून देतो, किंवा माझी जी कन्फ्युजन आहे का ती पण तो लांब करण्यात लई मदत करतो. त्याची खूप मदत होते मला. मी जर काही बाहेर घ्यायला तर त्याची खूप मदत होते मला चॉईस करण्यामध्ये. ते शेवटी हा जो माझ्या हातात जो नेकलेस आहे का, शेवटी तो मी फायनल केला, आणि तो घेऊन आम्ही नंतर पावभाजी वगैरे खाल्ली. आणि घरी आल्यानंतर हा सगळा पसारा होता, कारण मी बॅग पॅकच केली नव्हती. तर मग लगेच आम्ही संध्याकाळी निघालो धुळ्याला जायला. कन्नडच्या घाटात खूप विजा होत होत्या. ओके, बाय.